नमस्कार. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा दादर यांनी हा जो प्राणायामाचा वर्ग आयोजित केला आहे त्यात पुनश्च आपलं हार्दिक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात 3 ओंकाराने प्रार्थनेने करूया. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आज आपण जाणून घेणार आहोत पंचकोश. वेद उपनिषद सगळ्यांना माहिती असते, तर उपनिषदांमध्ये मानवाचं अस्तित्व जे आहे ते पंचकोशात्मक असं वर्णन केलेलं आहे. पंचकोशात्मक आहे. हे पंचकोश कुठले कुठले? तर अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश, तिसरा मनोमय कोश, चौथा विज्ञानमय कोश आणि सगळ्यात शेवटी आनंदमय कोश. एखादं सुंदर कमळाचं फूल आहे आणि त्याच्या त्या पाकळ्या आहेत असं समजायला हरकत नाही. आणि त्याच्या आतमध्ये हा जो आनंदमय कोश आहे, जो सगळ्यात सूक्ष्म आहे परंतु अगदी अमर्याद असा आहे. तर आपली ही जी सुरुवात आहे ती स्थूल देहापासून सूक्ष्मापर्यंत अशी जाणारी आहे. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती होती. गुरुकुलामध्ये सगळे विद्यार्थी शिकायला असायचे, शिष्य म्हणायचे त्यांना, आणि त्यांचे गुरु असायचे. तर वरुणी हे एक ऋषी होते आणि त्यांचा पुत्र भृगू हा पण त्यांच्या त्या गुरुकुलात शिकायला होता. त्याला ब्रह्म जाणून घ्यायचं असतं आणि म्हणून तो आपल्या पित्याकडे येतो आणि त्यांना म्हणतो, गुरुवर्य मला ब्रह्म काय आहे ते समजून घ्यायचं आहे. तर आपण हे जे पंचकोश आहेत ते या भृगुवल्ली या कथेद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. गुरुवर्य त्याला सांगतात की जर तुला ब्रह्म जाणून घ्यायचं आहे तर तुला तपश्चर्या करावी लागेल, आणि तो तप करायला निघून जातो. रानावनात राहिल्यामुळे खायला कधी कधी मिळतं, नाही मिळतं, पण जेव्हा खायला मिळतं त्यावेळेला त्याला खूप असं एनर्जेटिक वाटतं आणि तो धावत धावत येतो आणि आपल्या पित्याला सांगतो की मला ब्रह्म काय आहे ते कळलेलं आहे. ते विचारतात काय आहे ब्रह्म म्हणजे? तर म्हणे हा जो आपला अन्नमय कोश आहे, हा जो देह आहे त्याला खाल्ल्यानंतर चांगलं वाटतं, तर शरीर म्हणजे ब्रह्म. त्याचे वडील हसतात आणि त्याला सांगतात की ठीक आहे, तू पहिल्या पायरीवर चढलेला आहे, पण ब्रह्म हे नव्हे, तुला अजूनही तपश्चर्या करायला लागेल. आणि तो तपश्चर्याला निघून जातो. हा जो अन्नमय कोश आहे तो आता आपण बघूया. भृगू गेलाय तपश्चर्या करायला, आपण इथे अन्नमय कोश जाणून घेऊया. हा जो अन्नमय कोश आहे तो म्हणजे हा आपला दिसणारा स्थूल देह, शरीर, जे आपल्याला फील करता येतं, टच करता येतं, जे लोक म्हणजे चालतं फिरतं आहे असं हे जे शरीर आहे ते हाडामासांनी, पंच ज्ञानेंद्रियांनी आणि पंच कर्मेंद्रियांनी असं बनलेलं आहे. हा स्थूल देहाला त्याचं भरण पोषण होण्यासाठी काय आवश्यक असतं? तर अन्न ग्रहण करण्याची आवश्यकता असते. आणि आपण चांगलं सात्विक, चांगलं समतोल असा आहार घेतला, पौष्टिक असा आहार घेतला तर आपलं व्यवस्थित भरणपोषण होतं. पूर्वीच्या काळी जी लोक घ्यायचे ते सात्विक आहार घ्यायचे.
आणि तेव्हा असे अन्नामध्ये भेळ मिसळ नसायची, त्यांच्यावरती इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड्स नव्हते, त्यामुळे त्यांचं आरोग्य जे होतं किंवा त्यांचं आयुर्मान जे होतं ते खूप वर्ष ते जगायचे, 100 पार. पण सध्याची जी परिस्थिती आहे कोरोना व्हायरसची, तर ह्या वेळेला तुम्हाला स्केअरसिटी आहे, सगळं मिळू शकत नाही आहे. शेतात माल जो तयार झालेला आहे तो आपल्यापर्यंत पोचत नाही आहे. मग जे प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला अवेलेबल आहे त्याच्यामध्येच आपण भागवायचं आहे. यातले 4 घास जर आपल्याला दुसऱ्यांसाठी कोणासाठी जर देता आले तर ते नक्की द्यायचे, ते दुसऱ्यांचा विचार करायचा आहे. काही लोक अशी जे आहेत त्यांना एक वेळचं अन्नसुद्धा मिळत नाही, तर असं हे जे अन्न आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्या ह्याच्यामध्ये पण म्हणतात अन्न हे परब्रह्म आहे. लग्न कार्यामध्ये आजकाल बुफे सिस्टम आहे, आपण बघतो किती अन्न वाया जातं. तर अन्नाचा एक कणसुद्धा वाया जाऊ नये म्हणून सुई घेऊन त्या वाटीमध्ये पाणी ठेवून ते आमचे जे ऋषी होते पूर्वीचे ते बसायचे. का तर आपल्या भार्याने वाटल्यानंतर त्यातला अन्नाचा एक कणसुद्धा वाया जाऊ नये, आणि तो जर पडलाच तर तो सुईने उचलून वाटीत टाकूया. तर असा हा जो अन्नमय कोश आहे तो भरण पोषण केल्यानंतर तुम्हाला सुदृढ राहायचं आहे, कारण ह्या देहानेच तुम्हाला सगळं कर्तव्य पार पडायचं आहे, कर्म करायचं आहे. आता आपण बघतो या परिस्थितीत पण डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, नंतर पोलीस खात्यातली लोक, नंतर जे समाजसेवा करतात आहे असे काही त्यांच्या संघटनेची लोक, सफाई कामगार, इवन बरेचसे लोक असे ह्याच्यामध्ये जोडले गेलेले आहेत. तर ते स्वतःचा विचार न करता लोकांना सगळ्या वस्तू मिळाव्यात म्हणून दिवस रात्र मेहनत घेतात आहे ते तेवढ्याचसाठी. तर असा हा जो अन्नमय कोश आहे तोही तेवढाच महत्त्वाचा आहे. या अन्नमय कोशाला मी तर म्हणते की हे आपलं मंदिर आहे, आणि त्या मंदिराच्या गाभाऱ्यात खोलवर आत तो आत्मा वसलेला आहे, आणि आपल्याला तिथपर्यंत पोचायचं. या पुढचा जो कोश आहे तो म्हणजे प्राणमय कोश. हा प्राणमय कोश म्हणजे आपल्या शरीराभोवती जे 1 ते 1.5 इंचाचं असं सूक्ष्म असं वाहिन्यांचं जाळं आहे, आणि त्या संपूर्ण शरीरभर त्या प्राणशक्तीचं वहन करतात. त्याला प्राणमय कोश असं म्हणतात. रशियन सायंटिस्ट जो होता किर्लियन, त्याने हे फोटोग्राफीच्या द्वारे 1961 साली सिद्ध करून दाखवलं की असा प्राणमय कोश अस्तित्वात आहे. भृगू पुन्हा येतो तपश्चर्या करून, आणि त्याला कळतं की शरीर आहे पण त्यामध्ये जर प्राणतत्व नसेल तर, त्यामुळे तो वडिलांना म्हणतो की हा प्राण जो आहे तो म्हणजेच ब्रह्म. तरी त्याचे जे वडील असतात ते म्हणतात, शिष्या अजून तुला तपश्चर्याची आवश्यकता आहे, आणि तो पुन्हा तपश्चर्या करायला जातो. तर हा प्राणमय कोश कसा आहे तो बघूया. हा प्राणमय कोश शरीराला आपण फील करू शकतो, टच करू शकतो. तसा आता हा हळूहळू पुढे सूक्ष्म सूक्ष्म होत जाणार आहे. हा प्राणमय कोश मी सांगितलं त्याप्रमाणे संपूर्ण शरीरामध्ये हे जे पंचप्राण आहेत ते कसं कार्य करतात आपण याआधी बघितलं. आपल्याला खूप आनंद झाला तर आपण काय करतो, आनंदाने उड्या मारायला लागतो. म्हणजे ती प्राणशक्ती जी असते ती एकदम अशी त्यावेळेला जास्ती प्रमाणात वाहत असते. आणि तीच एखादी दुःखद घटना झाली किंवा आपण आपल्या डोळ्याने एखादा ॲक्सिडेंट बघितला त्यावेळेला आपलं अवसान गळून जातं. म्हणजे काय होतं की ती प्राणशक्ती असते त्यावेळेला ती एकदम ड्रॉप होते. आणि ह्या प्राणशक्तीचं वहन किंवा त्याचं पूर्ण चॅनलायझेशन जे आहे ते सतत आणि चांगल्या तऱ्हेने व्हावं म्हणूनच आपण प्राणायाम करतोय. प्राणायाम हा खूप आवश्यक आहे त्याचसाठी. याच्या पुढचा जो आहे तो म्हणजे मनोमय कोश. हा खूप महत्त्वाचा आहे. भृगू पुन्हा येतो आणि वडिलांना सांगतो की
शरीर आहे, प्राण आहे, पण मन नसेल तर मग हा मनोमय कोश म्हणजेच ब्रह्म मला कळलेलं आहे. ते म्हणतात नाही, मन म्हणजे पण ब्रह्म नाही आहे, तो पुन्हा तपश्चर्येला जातो. हे मन जे आहे ते फार इम्पॉर्टंट आहे आपल्या संपूर्ण शरीराच्या ह्याच्यामध्ये. सगळेजण म्हणतात मला मन आहे, माझ्या मनाला खूप वाईट वाटलं, मला दुःख झालं, आणि कधी कधी आनंदही आपल्या आवडत्या व्यक्ती भेटल्या की आपल्याला आनंद होतो, किंवा आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली की आपण खुश असतो. तर हा जो मनोव्यापार आहे तो सतत चालू असतो. असं म्हणतात मन चिंती ते वैरीनं चिंती. आपल्या मनात इतके असंख्य विचार येत असतात की अमर्याद. क्षणात ते इथे आहे तर क्षणात ते अगदी संपूर्ण जग फिरून येईल. तर असं हे जे मन आहे त्या मनामध्ये विचारांचे असे तरंग सतत येत राहतात. चांगले विचार असतील, पॉझिटिव्ह, सकारात्मक, तर त्याचा डेफिनेटली चांगला होतो. म्हणजे असं म्हणतात मनामध्ये तुमच्या विचार यायला पाहिजे, मग त्याप्रमाणे तुम्ही त्या दृष्टिकोनातनं पुढे कार्य करण्यास तयार व्हायला पाहिजे, आणि म्हणजे इट बिकम्स युअर ॲक्शन, आणि अँड दॅट ॲक्शन बिकम्स युअर कॅरेक्टर, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. तर हे जे मन आहे ते फार महत्त्वाचं आहे. मनाच्या विरुद्ध झालं की मगाशी सांगितलं आहे की आपल्याला आवडत नाही. मनाविरुद्ध घटना घडली की आपला त्रागा होतो, किंवा खूप मन हळवं असतं, इमोशनल असतं, आणि मनाला खूप वेदना होतात असं म्हणतात. खरं तर मन दिसत नाही आहे तरी पण त्याला वेदना होतात, आणि ह्याच गोष्टीचा नेमका आपल्या संपूर्ण शरीरावरती परिणाम होतो. जेव्हा तुम्ही दुःखी कष्टी असता, खूप काळजीत असता, किंवा विनाकारण स्ट्रेस घेता, डिप्रेशनमध्ये जाता मग तुम्ही, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्या संस्थेवरती परिणाम होतो, आणि तिथून मग जे काही हॉर्मोन्स सिक्रेट होतात, डोपामाइन वगैरे, अजून बरेचसे हॉर्मोन्स असे आहेत की नंतर ते चांगले आहेत पण ते कमी प्रमाणात, आणि जे वाईट हॉर्मोन्स आहेत ते आपण त्याच्या डिटेलमध्ये नको जायला, तर ते हॉर्मोन्स सिक्रेट होतात. प्रत्येक पेशीवरती त्याचा परिणाम होतो, आणि मग तुम्हाला ज्या व्याधी होतात त्या सायकोसोमॅटिक म्हणजे मनोकायिक असे आजार होतात. हा मन आधी पहिल्यांदा प्राणमय कोशावरती अटॅक करतो, आणि मग प्राणमय कोशामध्ये बिघाड झाला की तो शरीराच्या पातळीवरती दिसायला लागतो. म्हणूनच मनाची जी आपल्याला ही वाढवायची असेल, शक्ती वाढवायची असेल, तर तुम्हाला चांगलं वाचन करायला पाहिजे, चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहायला पाहिजे. आता हा जो चांगला आपल्याला लॉकडाऊनचं मिळालेला आहे वेळ, त्याच्यामध्ये तो वेळ सत्कारणी घालवला पाहिजे. चांगलं वाचन करा, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, थोरा मोठ्यांचे संतांचे चरित्र वाचा, किंवा काही शिकण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तर मनाची शक्ती वाढवा, आणि नेहमी पॉझिटिव्ह. टी व्ही बघितला की सतत ते बंबार्डिंग न्यूज आपल्यावरती म्हणजे फ्लॅश होत असतात, आणि आपण घाबरून जातो. आज इतके लोक मेले, आज इतके. जे होणार आहे, विधिलिखित आहे, ते कोणीही टाळू शकणार नाही. प्रिकॉशन घेणं आपल्या हातात आहे, परंतु नियतीच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण आपल्या मनाचा विचार करायला हवा, आणि त्या दृष्टीने त्याला सक्षम करण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवे. सगळ्यांनी आपण आता पहिलं प्रार्थना घेऊया. पाठ मान डोकं सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले, नमस्कार मुद्रा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे 3 वेळा, ओंकारचं उच्चारण. प्राणस्य
आता आपण ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणजे श्वसनाचे व्यायाम करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं येतं स्टँडिंग मध्ये अँकल स्ट्रेच ब्रीदिंग. दोन्ही हात बाजूला असणार आहे मांडीच्या आणि श्वास घेत घेत आपण स्ट्रेच करायचं आहे वरच्या दिशेने दोन्ही हात. ठीक आहे, माझ्यासोबत आपण करूया. सगळ्यांनी 5 वेळा करायचंय. अगदी सावकाश श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश सोडायचा आहे. Last. Inhale. Exhale. Relax. छान एकदम मस्तपैकी आपण सगळे काल ब्रीदिंग एक्सरसाइज शिकलेलोच आहोत. त्यामुळे आता व्यवस्थित आपण सगळे करू शकतो. आज वर्टिकल पूर्णपणे आपण केलेला आहे. लंग्स आपले एक्सपांड झाले. आता आपण पुढे जाऊया. हँड्स इन हँड्स आउट. ओके, पोझिशन घेऊया सगळ्यांनी. ज्यांना कम्फर्टेबल आहे त्यांनी डोळे मिटून करू शकता. स्टार्ट करूया. Last. Inhale. Exhale. Relax. खूप छान पद्धतीने आपण हॉरिझॉन्टली आपलं ताणलेत. आपण एकदम छानपैकी स्ट्रेच केलेलं आहे. व्यवस्थित लंग्स आपले एक्सपांड झालेले आहेत. आता आपण पुढची ब्रीदिंग एक्सरसाइजेस करूया. ह्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हाताची जी बोटं आहेत ती एकमेकांमध्ये गुंफायची आहेत. 90 डिग्रीमध्ये आपल्याला स्ट्रेच करायचं. करूया सुरुवात. सगळ्यांनी माझ्यासोबत करा. डीप श्वास घ्यायचा आणि आरामात सोडायचं. ठीक आहे. Last. Relax. एकदम छान स्ट्रेच केलेलं आहे आपण. ज्यांना कम्फर्टेबल आहे त्यांनी डोळे मिटून सुद्धा केलं तरीही चालणार आहे. त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त आपल्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जातो. सो आता आपण 90 डिग्री केलं. आता 135. कपाळाच्या थोडंसं वरच्या साईडला स्ट्रेच करायचंय. पोझिशन हीच आहे. सुरुवात करूया.
स्ट्रेच करतोय आपण व्यवस्थित. पुढचा एक प्रकार अजून आहे, ह्याच्यामध्ये 180 डिग्री हात पूर्णपणे वरच्या दिशेने स्ट्रेच करायचे. सुरुवात करूया. Last. Relax. 90, 135, 180 डिग्री मध्ये आपण मस्तपैकी हात स्ट्रेच केले आहे. काल आपण सगळ्यांनी कपालभाती बघितलेली आहे कशी करायची. आज आपण सुरुवात करूया. माझ्या सोबत करा. आपल्याला माहितीच आहे की 1 मिनिटामध्ये, म्हणजे काल सांगितलेलं असेल की 1 मिनिटामध्ये 120 स्ट्रोक इज आयडियल पोझिशन. ज्यांना कम्फर्टेबल आहे ते 120च्या पुढे पण जाऊ शकतात. फक्त त्याला नियमित सराव असणं खूप गरजेचं आहे. पाठ मान डोकं सरळ रेषेमध्ये. आणि आपण आता सुरुवात करूया सगळ्यांनी एकत्रित. डोळे मिटून $50 to 60 स्ट्रोक्स झाले तर आपल्याला सहज कुंभक, केवल कुंभक मिळू शकतं, ज्याच्यामध्ये आपण श्वास घेतही नाही आणि सोडतही नाही. अगदी छान अशी स्थिती असते. ठीक आहे. त्याच्या पुढचा हा झाला बोथ नॉस्ट्रिल कपालभाती. काल आपल्याला सांगितलेलंच आहे की ज्यांना ब्लड प्रेशर, हार्ट पेशंट जे आहेत त्यांनी हे कपालभाती करायचं नाही आहे, मग डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण करू शकतो. ठीक आहे. आता याचा पुढचा जो आहे तो अल्टरनेट कपालभाती, ते आपण करूया. अल्टरनेट नॉस्ट्रिल कपालभाती. ठीक आहे. सुरुवात करूया सगळ्यांनी. नासिका मुद्रा घ्यायची. अगदी सुंदर असं सहज कुंभक आपल्याला मिळत आहे या दोन्ही प्रकारामध्ये. असे हे कपालभाती. त्याच्यामध्ये पोटाचं फ्लॅपिंग छान पद्धतीने करायचं आहे. आता आपण पुढचा प्राणायाम बघूया, भागशः श्वसन. त्याच्या आधी दर्शकांना सांगू इच्छिते की जे आपण ब्रीदिंग एक्सरसाइजेस केले आहेत त्याच्यामध्ये इनहेल एक्झेल जे मी म्हटलेलं आहे ते केवळ तुम्हाला तो स्पीड कळायला, म्हणजे तेवढा छान श्वास घ्यायचा आणि छान श्वास सोडायचा आहे. तुम्ही एक्सरसाइज करत असताना इनहेल एक्झेल म्हणायचं नाही आहे. काही दर्शकांनी आम्हाला विचारलं होतं, त्याच्यासाठी हे सांगत आहे की केवळ तो दीर्घ श्वासन घ्यायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, त्याच्यासाठी तेवढा इनहेल एक्झेल आपण म्हणतोय. इव्हन आता आपण प्राणायाम करणार आहोत, जे मी इनहेल एक्झेल म्हणते ते फक्त तुमच्यासाठी, तुम्हाला कळावं म्हणून. तुम्ही करताना हे म्हणायचं नाही आहे. आपण
आपण आता पुढे सुरुवात करूया. मागच्या श्वसनमध्ये उदरीय श्वसन. त्यासाठी चिन मुद्रा घ्यायची आहे. याच्यावर ठेवायचं आहे मांडीवर. पाठ मान डोकं सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. कम्फर्टेबल तुम्ही असाल तर डोळे नक्की मिटून करा, म्हणजे स्वतःमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व होता येईल छानपैकी. ठीक आहे. पूर्ण लक्ष श्वासावरती. जेव्हा आपण श्वास घेतोय तेव्हा पोट फुग्यासारखं वर येतंय, श्वास सोडताना खाली जाते. मी माझा हात तुमच्यासाठी पुन्हा सांगू इच्छिते की पुढे ठेवते की तुम्हाला कळायला की पोट पुढे येतंय श्वास घेताना आणि श्वास सोडताना खाली जाते आतमध्ये. तुम्ही हात पुढे पोटावरती ठेवायची गरज अजिबात नाही आहे. ठीक आहे. सुरुवात करूया. सगळ्यांनी एकत्र करूया. पूर्णपणे जाणीवपूर्वक आपण श्वसन केलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. श्वास घेताना पोट फुग्यासारखं वर येत होतं, श्वास सोडताना खाली जाते. आता आपण वक्ष्य श्वसन बघूया. त्यासाठी चिन्मय मुद्रा मगाशी घेतलं त्याचा, आणि तिन्ही बोटं आतल्या साईडला आणि मांडीवरती ठेवायची आहे. संपूर्ण लक्ष आता श्वासावरती, आणि श्वास घेताना छाती पूर्णपणे फुगवून, म्हणजे फुफ्फुसांसाठी व्यवस्थित छानपैकी कार्यरत होईल, आणि श्वास सोडताना रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. आपण पुन्हा हे 5 वेळा करूया. डोळे बंद, पाठ मान डोकं सरळ रेषेत. 5 वेळा वक्ष्य श्वसन. रिलॅक्स. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर असू दे. प्रत्येक प्राणायाम आणि प्रत्येक ब्रीदिंग एक्सरसाइज झाले की एक 5 ते 7 सेकंद स्वतःला ऑब्झर्व करायचं आहे. आपल्या श्वासाला ऑब्झर्व करायचं आहे. रिलॅक्स. आता आपण जत्रुक श्वसन बघूया. जत्रुक म्हणजे खांद्याची मुवमेंट असणार आहे. श्वास घेताना खांदे वरती येतात आणि श्वास सोडताना रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आधी मुद्रा, अंगठा आतमध्ये आणि मूठ अशी या साईडला आपण का ठेवतो इथे, कारण आपले मुवमेंट व्यवस्थित व्हायला. वज्रासनामध्ये किंवा सुखासनामध्ये जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्या आसनामध्ये तुम्ही बसू शकता. ठीक आहे. सुरुवात करूया. पाठ मान डोकं सरळ रेषेत. कम्फर्टेबल असेल तर डोळे मिटलेले. 5 वेळा जत्रुक श्वसन.
श्वासावर संथ दीर्घ श्वास अगदी मंद असा व्यवस्थित छानपैकी ऑब्झर्व करा. पूर्णपणे इन्व्हॉल्व व्हा. रिलॅक्स. आता आपण पुढे जाऊया. उदरीय श्वसन, वक्षीय श्वसन आणि चतुर्थ श्वसन ह्या तिघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते पूर्ण योगिक श्वसन. आता पुढे आपण ते करायचं आहे. त्यासाठी ब्रह्ममुद्रा घ्यायचे. अंगठा आतमध्ये पुन्हा अशी मूठ करायची आणि असा हात ठेवायचा आहे. त्यासाठी ब्रह्ममुद्रा. ठीक आहे. आता श्वास घेताना सगळ्यात आधी लक्ष ठेवायचंय. पोट पुढे येतंय, छाती रुंदावते आणि खांदे वरच्या दिशेने. श्वास सोडताना त्याच क्रमाने पुन्हा पोट रिलॅक्स, छाती रिलॅक्स, खांदे व्यवस्थित गोलाकार दृष्टीने आपण करतोय रिलॅक्सपणे. समजलं? इझी आहे. अगदी स्लो ब्रीदिंग आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये चुकण्याचं वगैरे असं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. व्यवस्थित फक्त छान स्लो ब्रीदिंग, स्लो ब्रीद आउट आहे. तुम्हाला जास्तीत जास्त याचे फायदे सगळ्यांनाच मिळणार आहे. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. मुद्रा सोडून बसा. डोळे मिटलेलेच असू दे. पूर्ण योगिक श्वसनामध्ये तिन्ही गोष्टी आपण केलेल्या आहेत. श्वास घेताना पोट फुग्यासारखं वर आलाय, छाती रुंदावली आहे, खांदे व्यवस्थित मुवमेंट केले आणि मग रिलॅक्स होताना पोट आतमध्ये, छाती रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. पूर्ण योगिक श्वसन. प्रार्थना म्हणूया. पाठ मान डोकं सरळ रेषेमध्ये. नमस्कार मुद्रा. डोळे मिटलेले. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. नमस्कार.